नमस्कार. आज आपण झणझणीत असं खारं वांगं बनवणार आहोत. तर ते कसं बनवायचं, काय मसाला वापरायचा, चला बघूया. त्याच्यासाठी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घेतलेला अर्धी वाटी, 8-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलं आहे आणि लसूण सगळं बारीक करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहे. तेल छान गरम करून घ्यायचं. गरम झालं की त्याच्यात 1 चमचा जिरे टाकायचे आणि जिरे छान तडतडून घ्यायचे. जिरे छान भाजले की आता आपण त्याच्यात थोडीशी हिंग टाकणार आहे. नंतर त्याच्यात वाटण करून ठेवलं होतं हिरव्या मसाल्याचं, ते टाकून घ्यायचं. आता ती भाजून घेणार आहे 2 ते 3 मिनटं. साधी आणि सोपी पद्धत, एकदम झंझटच नाही कसला, आणि खायला तर 1 नंबर. चपातीसोबत, भातासोबत तुम्ही आवडीने खाऊ शकता, एवढं छान लागतं. आता छान मसाला भाजून झालेला आहे. तोपर्यंत मसाला असा छान भाजत नाही खरपूस, तोपर्यंत त्याला भाजायचं आहे. आता त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे अर्धी वाटी, तो पण मिक्स करून त्याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे. छान असं भाजून रेडी झाले. आता हळद टाकायची अर्धा चमचा, थोडासा गरम मसाला आवडत असेल तर, नाही टाकला तरी चालतो, चवीनुसार मीठ. आता एकदा परत भाजून घेऊ. छान असं भाजून रेडी झालेलं आहे. आता आपण वांगी कापून ठेवली होती पाण्यात, ती वांगी टाकून घ्यायची आहेत. छोटी छोटीशी वांगी आहेत. ह्या वांग्यांमध्ये बी नसतं, खूपच कवळी आणि टेस्टी पण असतात. तर वांगी छान आता आपण तेलात भाजून घेणार आहे, थोडासा वांग्यांचा कलर चेंज होईपर्यंत. नंतरच पाणी टाकायचं, लगेच नाही टाकायचं. 1 ते 2 मिनटं असं भाजून घ्यायचं. तर छान अशी वांगी भाजून रेडी झाल्या, पाहू शकता कलर पण चेंज झाला आहे. तरीसुद्धा आपण त्याच्यावर 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. 2 मिनटानंतर परत झाकण काढायचं. एकदा परत मिक्स करून घेऊ. तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यावर आता आपण त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकणार आहे, म्हणजे वांगी शिजायला. ही वांगी तर अशी पण सुक्कीच असतात, जास्त रस्सेवाली नसतात. सुक्क खायलाच खूप मजा येते. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त नाही. आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान व्यवस्थित मिक्स झालं की गॅस खास करायचा, 1 उकळी येऊ द्यायची. उकळी आली की गॅस कमी करायचा आहे. गॅस कमी करून आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आता 5 ते 7 मिनटासाठी झाकण ठेवायचं. एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाजी खाली लागली का नाही चेक करायची. आता परत एकदा आपण त्याच्यावर 5 मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि स्लो गॅस करणार आहे. 5 मिनटानंतर परत एकदा चेक करून घेऊ. तर छान अशी वांगी आपली शिजलेली आहेत. जास्त आपल्याला त्याला हलवायचं नाही, नाहीतर वांग्याचा गीर होऊन जाईल आणि चांगलंसुद्धा लागणार नाही. तर छान झणझणीत असं आपलं भरलेलं वांगं, खारं वांगं रेडी झालेलं आहे. तर एकदा नक्की करून बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असं खारं वांगं केलं तर पोरंसुद्धा आवडीने खातील. एकदा घरी नक्की करून बघा, खूप छान लागतं आणि खूपच कमी मसाल्यामध्ये, आणि भातासोबत तर 1 नंबर लागतं. तर एकदा नक्की खाऊन बघा भातासोबत कसं वाटतं. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटसुद्धा करा कसं वाटलं तुम्हाला खारं वांगं. तर आपण एका प्लेटमध्ये त्याला घेऊन
छान कलर आला बघू शकता. तर एकदा नक्की करून बघा. तर रेडी झालं आहे आपलं खारं वांगं आणि खूप जास्त मसाल्याची गरज लागत नाही, खूपच कमी मसाल्यात. धन्यवाद.